में दोनों टीमें पैकेज की तरह इस मैदान पर है। दोनों टीमों के पास गेंदबाज बल्लेबाजों की बात की जाए तो कौन सा जी तो एक लाजवाब मुकाबला इस मैदान पर देखने को मिलेगा, जहां पर पहले मुकाबले में जिन्होंने श्रीराम कसाई टीम ने इस मैदान पर बेहतरीन गेंदबाजी कर 34 रनों पर टीम को रोका और 35 रनों का पीछा आसानी से साथ किया। आप क्या कहना चाहेंगे? नक्कीच त्या चर्चेवरती आम्ही येणार आहोत, पण पुन्हा एकदा आपण स्वागत करूया सर्वांचं बहुजन विकास आघाडी पुरस्कृत घासपाडा एचडीएल चषक 2025 पाचवं पर्व आलेल्या सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं, मान्यवरांचं, महिला वर्ग देखील फार मोठ्या संख्येने व्यासपीठावरती उपस्थित आहे, त्यांचंही आपण सहर्ष स्वागत करूया। आजच्या दिवसातील शेवटचा मॅच इथे सुरू होतोय, दुसऱ्या फेरीचा हा दुसरा सामना, जिथे मागचा मॅच जिंकला होता श्रीराम फाउंडेशन गोटेकरच्या संघानं सुंदर कामगिरी करत एक चांगल्या गोलंदाजीचे प्रात्यक्षिक दाखवत त्या सामन्याला जिंकलं होतं। आणि दुसऱ्या बाजूला एनपी स्पोर्ट्सचा उत्तमचा संघ आहे, एक मीराबाईंदरचा संघ, एक भिवंडीच्या परिसरातील संघ आपण जो मैदानावरती बघतोय, कारण मीराबाईंदरच्या संघाने भरपूर नाव केलेलं आहे, म्हणजे या उत्तमच्या संघानं भरपूर आपलं नाव केलं आहे। तर दुसऱ्या बाजूला पहिल्याच सामन्यामध्ये आपल्या गोलंदाजीची ताकद, आपली बॉलिंग स्ट्रेंथ ती खास करून दाखवलेली आहे ती गोटेकरच्या संघाने। त्याच्यामुळे मॅच ही जसं एक तुल्यबल संघ आहे उत्तमचा, तसं चांगली गोलंदाजी जी गोटेकरची आहे, या दोन संघामध्ये हा सामना आहे। पहिला चेंडू स्वीप 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 स्वीप, पहिला चेंडू, धमाकेदार सुरुवात, पहिल्या चेंडूवरती धमाकेदार षटकार। शुक्रिया डीजे। पहली गेंद थी मैकमिलन गोइन की ओर पर, गणेश ने बेहतरीन अंदाज में उस गेंद को परखा और गेंद को खेला। डीप स्क्वालिक बाउंड्री लाइन के बाद 6 रनों के लिए अपना खाता खोला, टीम को पहुंचा है 6 रनों पर। ये क्रिकेट का खेल है ना दोस्तों, इतना बड़ा खिलाड़ी हमारा 100% इस मैदान पर देना है, वो बल्लेबाजी का जलवा इस मैदान पर गणेश अपनी टीम के लिए योगदान देते हुए नजर आ रहे हैं। अगली गेंद मैकमिलन की गणेश के लिए, राइट आर्म से गेंदबाजी करने के तैयार मैकमिलन, फिर अंदर के करीब आई, कट करना चाहते थे गेंद और बल्ले का सामने गेंद विकेट कीपर के दस्तान में डॉट बॉल। यहाँ पर जवाब है, एक तुम्हारी है तो एक हमारी भी है। तुकान सर जी क्या कहना चाहेंगे? बिल्कुल, मैकमिलन गोइन फार मोठं नाव आहे मीराबाईंदरचं, दुसऱ्या बाजूला गोटेकरचा आक्रमक फलंदाज गणेश आणि दुसऱ्या बाजूला रोहन। मागचा मॅच त्यांनी पाहिला, त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे इथे 35-40 नाही, इथे पार जायचं आहे, 60च्या पार द्यायचा। हुकचा प्रयत्न लवकर, थोडंसं लवकर वळले, लवकर खेळलं पाहिलं होतं मैकमिलन गोइन यांनी, टप्पा थोडासा लांब ठेवला, थोडासा खेचला, लेन थोडीशी छोटी केली आणि ती छोटी लेन करत असताना फलंदाजाला चकित केलं, बीट केलं, निर्धाव चेंडूची संख्या। सही का सर जी, व्यक्ति ने गेंदबाजी देखा का बल्लेबाजों को सफल करने के लिए मौका नहीं दिया। अगली गेंद मैकमिलन की गणेश के लिए आती हुई, फिर ऑफ स्टंप पर खेलती, बेहतरीन अंदाज में खेलती, ऑनफील्ड के ऊपर से गेंद जा रही है कवर बाउंड्री लाइन के बाहर, 4 रनों के लिए फरार। कम ऑन डीजे। ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता, कडक स्ट्रोक बघा मैकमिलन गोविन यांचा चेंडू या षटकातील 5वा चेंडू ऑप्शनच्या बराच बाहेर होता आणि पूर्णपणे ताकद लॉफ्टेड खेळला होता, कव्हरच्या डोक्यावरनं या चेंडूला खेळलं आणि चेंडू गेल्या सीमारेषे पार। चौकार, या षटकामध्ये एक षटकार पाहिला, एक चौकार, धावा आहेत धाफलकावरती 10। पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे, आता स्कूप करायचा होता, चेंडू थोडासा पतला, पाहिले त्या क्षेत्रक्षेप पोहोचलाय, काय झेल टिपलाय आजच्या दिवसामध्ये, काही झेल आपण पाहिला, एक लॉंग ऑफला झेल टिपला होता आणि आता मागे धावत जाऊन शेवटच्या चेंडूपर्यंत नजर ठेवून चेंडू आणि झेल टिपलाय, सुंदर असा झेल, विकेट, गडी बाद। शुक्रिया डीजे। देखिए रिप्ले में आप देख सकते हैं बेहतरीन ख्याल डीप फाइन लेग पर, शॉर्ट फाइन लेग पर थे, थोड़ी से निगाह अपनी बेहतरीन अंदाज में रखी, वहां पर वो खिलाड़ी ने और कैच को अंजाम दिया और बल्लेबाज गणेश की खेल को लगा दिया विराम। पहला झटका लगता हुआ इस मैदान पर टीम को, और बेहतरीन पहला झटका गणेश के रूप में, जहाँ पर शुरुआत एक लाजवाब अंदाज थी, मगर वहां पर मैकमिलन गोइन एक बड़ा नाम है और वो जानते कि मुकाबले की अहमियत कितनी बड़ी है। तो कौन सा जी क्या कहना चाहेंगे आप? ना माहिती आहे त्यांना, कारण इथून आपल्याला जिंकायचं आहे, क्वालिफायच्या रेसमध्ये जायचं आहे आणि रविवारी ज्यावेळेला ग्रँड फिनालेचा दिवस आहे ना, त्या ग्रँड फिनालेच्या दिवशी पुन्हा एकदा या चमचमच्या ट्रॉफीसाठी पुन्हा यायचं आहे, हे माहिती आहे। मैकमिलन गोविन एक तसं दर्जेदार खेळाडू आहे। क्रमांक 3 वरती जयंत रेडी होतोय,
आता खाली राहिला. पहिला थोडासा उचली घेणारा चेंडू होता, स्कूपचा प्रयत्न थोडासा चुकला होता फलंदाजचा. हा चेंडू खाली राहिलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. या षटकामध्ये आपण एक षटकार पाहिला जो स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर, एक चौकार पाहिला जो कव्हरच्या डोक्यावरनं ठोकला होता. पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा आहेत फलकावरती 10. रोहन आणि जयंती जोडी मैदानावरती सज्ज आहेत. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर येऊया. कुठे जाऊ नका पात्रा. NP स्पोर्ट्स उत्तन आणि श्रीराम फाउंडेशन गोटेघर बी चा मॅच. थँक्यू. लाखाचा आहे, 1.25 लाखाचा आहे, 1,25,000चं आकर्षक पारितोषिक असलेली स्पर्धा मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक. बघा त्या बाईकच्या वरती जर बघितलं तर 100 ही नंबर आहे. म्हणजे जर बघितलं तर जसं RX 100 असतो त्याप्रमाणे तो 100 नंबर आहे. याचा अर्थ काय माहिती का, तुम्हाला इथे खेळताना 100% योगदान द्यायचं आहे. तुम्ही जर 100% योगदान दिलं तर ही बाईक HF 100 दिलेलं आहे ना, ती 100% प्रयत्न केला तरच बाईक मिळणार, नाही तर बाईक नाही मिळणार. पहिलं षटक संपले. दुसऱ्या षटकात येण्यासाठी रायनल इतूर रेडी होतोय. सही का सर जी. फाइनल न्यू गेंदबाज शॉर्ट गेंदी मैदान के ऊपर से खेला, लॉन्ग ऑन पर ऑपरेशन है जब तक गेंद को फील किया जाएगा. एक रन आसानी से पूरा करते हुए दोनों बैटर 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी होती है. स्कोर जाकर बोता हुआ 11 रनों पर 1 विकेट के नुकसान पर. और सर जी और आपने सही कहा कि इस मैदान पर इतवार के दिन कौन आजा मेरी गाड़ी पे बैठ जा, कौन बैठेगा इसकी घड़ी इस मैदान पर चलती हुई ये आगाज है, अंजाम आना बाकी है. क्या कहना चाहेंगे आप? बिलकुल. म्हणजे त्या चावीला आणि त्या गाडीला घेऊन जाण्यासाठी कोण 2 ते 3 खेळाडूवरती चर्चा होईल. तुम्ही जसा विषय सोडलाय, मागच्या 2 दिवसामध्ये काही खेळाडूंनी लक्षवेधी कामगिरी केलेली आहे. ते रेसमध्ये आहेत, ते बॅटिंग बॉलिंग दोन्हीमध्ये त्या रेसमध्ये आहेत. ती रेसही दाखवण्याचा प्रयत्न या इनिंग ब्रेकमध्ये आपण करूया की कोण आता किती पुढे आहे. आकुटप्याचा चेंडू शॉर्टम पूलचा प्रयत्न, बॅटच्या वरच्या बाजूला जिथे स्टिकर असतं त्या ठिकाणी चेंडू लागलाय. रायनल इतूर एक असं नाव का फार कमी वेळामध्ये याने आपला प्रभाव दाखवलेला आहे. एक ज्याला म्हणताय की स्ट्राईक बॉलर जो आपण उत्तम संघाचा नेहमी पाहिला आहे, तो आता जबाबदारी होती. पहिलं षटक मॅकमिलन हाताळलं होतं, हे षटक रायनलला दिलेलं आहे. रोहन आणि जयंती जोडी मैदानावरती. स्कोर 12-12. सही का सर जी. रायनल की अगली गेंद और संपर्क थी, गेंद को खिलाया लॉन्ग ऑन पर. जब तक गेंद हवा में खिलाड़ी उस कैच के नीचे आते, बेहतरीन कैच, लाजवाब दूसरा झटका. कम ऑन डीजे. मैं निकला ओ गड्डी लेके थँक्यू. जैसे आपने कहा ना, आज मेरी गाडी में, जसं मैं निकला गडी लेके, ही गाडी आहे, त्या गाडीसाठी सुद्धा बरेचसे नॉमिनेशन आहेत. हा पहिल्यांदा विकेट बघूया. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, ट्रॅक करून ऑन साईडला खेळायचं होतं, मिस टाईम झालं आणि समोर लॉंग ऑफला काय सुंदर जेल टिपलाय. धावत आले आणि आता ही गाडी बरोबर स्क्रीनवरती आपण पाहू शकताय. स्पर्धेच्या आयोजनामध्ये महत्त्वाची भूमिका उत्कर्ष पाटील यांची देखील राहिलेली आहे. त्यांना सुद्धा गाडीसोबत आपण बघतो एक छोटीशी आपली परी आता गाडीवरती बसलेली आहे. तीही पाहू शकता आपण, छोटीशी नन्ही परी जी आता बरोबर बाईकवरती आहे. परीलाही लाईक करा, तिला जर केलं लाईक तर मिळेल तुम्हालाही बाईक, त्यामुळे तिलाही लाईक करा. एक स्माईल आहे, गोड स्माईल. तसं म्हणतात ना की जगातली सर्वात मोठी नदी तिचं नाव आहे नाईल, आणि सध्याच्या घडीला ही परीची स्माईल. दोन्ही जबरदस्त आहेत आणि तीच स्माईल या परीची बघतोय. ऑफस्टमच्या बाहेर वेगवान चेंडू हाताळला गेला होता. धावगडे म्हणजे कट करायचा होता, पण तितकं उसंत नव्हती. ज्या उसळीनं थोडंसं बीट केलं या चेंडूला. बघा हा चेंडू पडला आणि जो उसळला बघा, बीट, त्या उसळीनं बीट केलं. डॉट बॉल. सही का सर जी. गुड लाइन से थोड़ी सी उछाल लेती हुई गेंद और सीधा विकेट कीपर के दस्तार में. अगली गेंद अच्छी गेंद, पैड में गेंद आउट साइड पर गेंद को खेल दिया. गेंद मिड विकेट पर और इस लॉन्ग ऑन क्षेत्र में जाती हुई जब गेंद को फील किया जाएगा. 1 रन आसानी से पूरा होता हुआ. 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी होती हुई स्कोर जाकर पहुंचा हुआ 13 रनों पर जाता हुआ. तो सर जी ये धीमी शुरुआत है, 2 झटके लगे हैं, मगर अब बल्लेबाजों को इस मैदान पर अपना घेर बदलना होगा. क्या कहना चाहेंगे आप? हा, 2 धक्क्यांना सावरायचं आहे, पुढे जायचं आहे. गोटेघर संघ तुम्हाला थोडं पुढे जायचं आहे. सावरून फलंदाजी करायची आहे. आकुटप्याचा चेंडू शॉर्टम पूल गॅपमध्ये आहे. 2 क्षेत्ररक्षक होते, त्या गॅपला भेदत चेंडू गेल्या सीमारेषा पार. चौकार.
थैंक यू आकुटापाता चेंडू और आपने सही कहा, थोड़ा सा गियर चेंज करने की आवश्यकता है. गियर तुम्हाला चेंज करावा लागेल, वेग तुम्हाला वाढवावा लागेल, कारण एकाच गिअरमध्ये बाईक जरी चालवली तरी इंजन गरम होतं. त्याच्यामुळे तुम्हाला गिअर वाढवायचा आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय, 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहे धावावरती 17. प्रोजेक्टेड स्कोर जर इथून पाहिला ना प्रत्येक ओव्हरमध्ये 8.50 ची सरासरी आहे. ते 40 आणि 45च्या मधला आहे, पण तिथून पुढे जायचं आहे. 50 आणि 60च्या मध्ये, किमान त्या 50 आणि 60च्या मध्ये तुम्हाला स्कोरबोर्ड घेऊन जायचं आहे. या 2 खेळाडूमध्ये भागीदारी रचणं तेही गरजेचं आहे. जयंत आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर रवी जोडी मैदानावरती आणि गोलंदाजीमध्ये तिसरं षटक देण्यासाठी भावेश सज्ज होतोय. सही का सर जी आपने इस मैदान पर, क्योंकि ये शाम का समय है, अगर 60 से 65 रन बनेंगे तो एक फाइटिंग स्कोर देखने को मिल जाएगा और दोनों टीमें पैकेज की तरह इस मैदान पर है, क्योंकि ये मुकाबला दोनों टीमों के लिए अहम है कि इस मैदान पर किसके रास्ते बंद किए जाएंगे, किसके दरवाजे इस मैदान पर इतवार के लिए खुल जाएंगे, ये तो आने वाला वक्त कहलाएगा. मगर ये मुकाबले में 60 से 65 रन तक आपको जाना होगा, तो आप अपने को इस मैदान पर घेर बदल के बल्लेबाजी का जलवा दिखाना होगा. 22 तीसरा ओवर लेकर आए टीम के लिए अपने लिए पहला ओवर. सर जी क्या कहना चाहेंगे आप? ना भावेचा या षटकामध्ये किमान 20 धावा पाहिजे. थोडासा गिअर चेंज करण्यासाठी, वेग वाढवण्यासाठी किमान 20 धावांची आवश्यकता या षटकामध्ये नक्कीच असणार आहे. ओ बघा काय गेले, फुल टॉस बॉल म्हणजे छोटी परी आमची आहे. छोटे प्रेक्षक वर्ग पण आहेत. ज्यावेळेला त्यांना आईस्क्रीम दिली जाते ना, ते आईस्क्रीम त्या पॅकेटमधनं काढताना खाली पडते, फक्त हातामध्ये ते कोण राहतो, तसं झालंय. हा फुलटॉस बॉल होता. हा फुलटॉस बॉल आहे, मिस केलाय, स्टंपवरती आदळलाय, विकेट. रवी डिपार्ट्स गॉन. रिप्ले बघा, रिप्ले आपण बघू शकता कशा पद्धतीने बाद झाले या चेंडूवरती. फुलटॉस बॉल मिस केला आणि डोक्यावरती हात त्याकरता गेलेत, त्याकरता त्या फलंदाजचे हात डोक्यावरती गेलेत. किंवा ही संधी होती. पण क्रिकेटमध्ये असं घडतं कधी कधी. काय होतं की चांगल्या बॉलवरती सिक्सर पण लागतो आणि खराब बॉलवरती विकेटही जातो. त्याच्यामुळे दोन्ही घडतात. हे क्रिकेटचा खेळ असा आहे. हे ऊन पावसाचा जसा श्रावणामध्ये खेळ असतो ना, कधी ऊन येतं कधी पाऊस येतो, तसा क्रिकेटचा खेळ असा आहे. चांगल्यावरती कधी स्कोर येतोय आणि खराब चेंडूवरती विकेट जातोय. सही कहा सर जी. अगली गेंद शॉर्ट गेंद थी, आउटसाइड पर गेंद को खेला, गैप में है, गेंद चली जाएगी 1 बाउंस, सीमा रेखा बाहर. ये आता हुआ मैक्सिमम 4 रन. कम ऑन डीजा. थँक्यू आतिशने बघा काय येऊन पहिल्या चेंडूवरती कसा चेंडू फेस केला. हाकूट टप्प्याचा चेंडू तर हाफ ट्रॅकर पूर्णपणे पोझिशनमध्ये होते, रेडी होते. म्हणजे परफेक्ट ज्याला म्हणता येईल की एका कॉपी बुक स्टाईल पूलचा फटका कसा असावा तो फटका खेळलाय. काही नव्हते परंतु मनामध्ये नव्हतं, स्ट्रेट फॉरवर्ड होतं की मला हा फटका खेळायचा आहे, मोठा फटका खेळायचा आहे, आणि तोच फटका आतिशनं खेळलाय. पायावरचा चेंडू प्लिक केला होता. चेंडू जोपर्यंत मिड विकेटला फेड केलं जाईल चेंडूला. एक धावे चेंडूवरती पूर्ण, एका धाव्यावरती समाधान, दुसऱ्याचा प्रयत्न होतोच होता. एक धावे चेंडूवरती पूर्ण, एका धाव्याने स्कोर जाऊन पोहोचेल 22-22. 2.3 षटकांचा खेळ. अर्धा पल्ला झालाय, अर्धा बाकी आहे. 22 वरती पोहोचले आहेत. अजून 22 नको आहे, 32 झाल्या मजा येणार आहे. आणि जर 42 झाल्या पुढच्या 12-15 चेंडूवरती तर मात्र चॅलेंज असणार आहे. सही का सर जी आपने. इस मैदान पर 42 रन तक और बनेंगे तो मजा भी आएगा ये मुकाबले में. अगली गेंद भावेश की, लंगा पर खेला है, गेंद हवा में है, मगर खिलाड़ी को बना दिया दर्शक बन गए दीवाने. गेंद सीमा रेखा बाहर. ये आता हुआ मैक्सिमम 6 रन. थँक्यू. हे गाणं बरोबर डगआउटला सूट होतं. गोटेकरच्या डगआउटला गारगार वाटते, कारण षटकार आलाय. सिक्सर. आपने कहा ना बल्लेबाज का बल्ला घुमा और वहा दर्शक दीर्घा थोडासा झुमा. थोडेसे झुमलेले आहेत. 6 धावांचा फटका, 6 षटकार. धावा झाल्या धावफलकावरती 28. आता मिस टाइम झाले. क्षेत्ररक्षक थोडंसं दूरवरती आहे. पोचलेत. थोडं दूर राहिलेत. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. 2 धावांनी स्कोर जाऊन पोहोचते 3-0-30. 30 धावा धावफलकावरती आहेत. जयंत आणि आतिश ही जोडी मैदानावरती. जयंत खेळतात 13 वरती, आतिश खेळतात 5 वरती. संघाची धावसंख्या 2.5 षटकांचा खेळ पूर्ण होताना 30 धावा. आणि जी गोष्ट आपण गोटेकरसाठी सांगतोय ना, 60 धावांच्या पार जा, 30 कहाणी श्रीराम उत्तनसाठी सुद्धा आहे. एपिसोडचं उत्तनसाठी सुद्धा तीच गोष्ट आहे की जर 60च्या वर गेलं तर संध्याकाळच्या सत्रामध्ये त्याचा पाठलाग इतका सोपा नाहीये. त्यामुळे किमान त्यांना 50च्या आत रोकण्याचा प्रयत्न करा. सही का सर जी. अगली गेंद भावेश गेंदबाजी करने के लिए तैयार है. राइट आर्म राउंड विकेट से.
शॉर्ट गेंद ऑन साइड खेलना चाहते, गेंद बल्ले पर आई नहीं, गेंद स्क्वायर क्षेत्र में जमीनी शेयर करते हुए जाती हुई, जब तक थोड़े से बफल हुए खिलाड़ी दूसरे की मांग है और दूसरा भी पूरा हो जाएगा। बेहतरीन विकेट, कॉलिंग अच्छी है और क्या बेहतरीन विकेट, दोनों बल्लेबाजों के दौर में तालमेल अच्छा था, 2 रन को पूरा किया। इसको जाग होता हुआ 3 ओवर की समाप्ति के बाद 32। आइए सुनते हैं मधु संगीत चौथे ओवर की कहानी को लेकर इस मैदान पर आते हैं कमांडीज। भाई जीवदानी मैदानावरती रंगलेला मॅच, जसं उल्लेख केला गेला नैतिक ज्यावेळेला पहिल्या दिवशी आपण पाहिलं होतं सर्व सन्मानांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला होता। पर्व 5वा आहे, 5व्या पर्वामधली हा 3रा दिवस, उद्याचा दिवस जसा धनंजयने उल्लेख केला उद्या वैतरणा बी गट आहे। तर जो शेड्यूल आपल्याला दिलेला आहे वैतरणा ब गटातील संघांसाठी, त्या शेड्यूलनुसार तुम्ही मैदानावरती या। सकाळी 9 वाजता पहिल्या मॅच जो खेळणार आहेत ते दोन्ही संघ उपस्थित असणं गरजेचं आहे। 3 ओव्हरचा खेळ संपलाय, धावा आहेत 32, धावा धावफलकावरती 2 षटकांचा खेळ अजून शिल्लक आहे। गोलंदाज रायनल इंतूर, हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळायचा होता, बॉटम हँडचा वापर, बॅटच्या टो ऑफ द बॅट, शॉट फाईन एक क्षेत्ररक्षक जातो, फील्ड करतोय, एक धाव याच्या नोरती पूर्ण, धावा झाल्या धावफलकावरती 33। आपण चर्चा करतोय उत्तमचा संघ आहे NP स्पोर्ट्स उत्तम संघ, त्या 50च्या आत 45 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न तो करतोय आणि टीम गोटेकर बी ला त्या 55-60 पर्यंत जायचंय। 45-55 मध्ये 10चा फरक है और त्यासाठी लड़ाई मैदानावरती चालू है। सही का सजी, इस मैदान पर करना होगा बल्लेबाजों को, मगर गेंदबाजों को रोकने के लिए अच्छी गेंदबाजी का जलवा करना होगा। अगर गेंदबाजी पर है, अगली गेंद करता है बल्लेबाज, अच्छी गेंद लाफ किया, ड्राइव रंगा पर जाती हुई, जब तक गेंद को फील्ड किया जाएगा 1 रन पूरा होता हुआ दूसरे रन की मांग है, मगर नहीं मना किया, 1 ही रन मिल जाएगा। अगर गेंदबाजी करे, बेहतरीन मुकाबला चलता हुआ, क्योंकि ये मुकाबले की अहमियत दोनों टीमें जानती है कि इस मुकाबले में लड़ना है, पसीने गंवाने, मेहनत करनी पड़ेगी। रन संख्या जाकर होती हुई 34, 34 रनों पर। तो सर जी अभी भी 10 गेंदों का खेल बचा है, क्या कहना चाहेंगे आप? 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, धावा धावफलकावरती 34, 3 गड्यांच्या मोबदल्यात आपण बघतोय रायनल इत्तूर पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजीसाठी। आकोटा चेंडू पूल 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 पॉवरफुल आहे आणि चेंडू गेला सरळ मिड विकेट बॉन्डलाईनच्या बाहेर, षटकार। गालावरती लाली आले, कारण बॅट्समनने आता सिक्सर मारलाय, षटकार मारलाय, त्याच्यामुळे थोडी लाली गालावरती आलेली आहे। आणि ज्या स्कोरचा आपण उल्लेख करतोय की 60च्या जवळ जाणं गरजेचं आहे, 60च्या पार जाणं गरजेचं आहे। आता स्कोरबोर्ड बघतोय, स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 40 पहिले 3 विकेट गमावल्यानंतर आता ही जोडी आतिश आणि जयंत ही भागीदारी पार्टनरशिप थोड़ी फुलायला लागले। सही का सर जी, आतिश के बल्ले से एक बेहतरीन मैक्सिमम 6 रन आता हुआ, मगर गेंदबाज फिर से महंगे साबित होते हुए गेंदबाजी पर है। आतिश की लगली गेंद आउटसाइड खेलने का अपील हुई, अंपायर ने नकारा और रनआउट का मौका बनेगा क्या? थ्रो तो बेहतरीन है, मगर बल्लेबाज भी बाल बच गए अपने क्रीज में मौजूद होते हुए। डॉट गेंद आती हुई, अभी भी 8 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है। रन संख्या की बात की जाए तो 40 3 विकेट के नुकसान पर टीम की रन संख्या है। तो कौन सा जी 8 गेंदों में मिनिमम कम से कम 15 से 20 रन, 15 ते 20 रन नक्कीच, जसं तुम्ही उल्लेख केला, कारण गोटेकरचं स्ट्रेंथ आहे, चांगली गोलंदाजी त्यांच्याजवळ सुद्धा आहे। 40 धावा, फुल टॉस बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेनं कडक प्रहार, चेंडू सीमारेषा पार, षटकार। डोकं चालवायचं, डोकं लढवायचं आणि डोकं शांत ठेवून खेळायचं आहे। त्याकरता डोकं चालवा, डोकं खाजवा आणि डोकं लावून तुम्हाला खेळायचं आहे। आणि तेच की सध्याच्या घडीला आतिश आल्याला त्याने चौका टोकला, 2 षटकार टोकले, आता स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय तो 46, 46 धावा धावफलकावरती, शेवटचा चेंडू या चौथ्या षटकातील। सही का सर जी, आखिरी गेंद है चौथे ओवर की इस मैदान पर फेंकने तैयार, मगर आतिश का बल्ला इस मैदान पर लाजवाब बोलता हुआ। फुल टॉस गेंद थी, बल्लेबाजों ने अगली गेंद
ऑफ स्टंप पर थी, ऑफ स्टंप के बाहर अंपायर घूमेंगे, वाइड का इशारा था, एक्स्ट्रा रन के साथ रन संख्या में बढ़ती, रन संख्या 47 पर जाती हुई। अब आने वाली 7 गेंदों का खेल अभी भी मैदान पर आना बाकी है, मगर बल्लेबाज इस मैदान पर मेला लूट रहे दुकान से, और करना भी होगा क्योंकि मुकाबले की अहमियत दोनों टीमें जानती है। दोघांना माहिती आहे, कारण हा मॅच महत्त्वाचा आहे. तसा एखादी कबड्डीमधले रेड आहे ना, म्हणजे डू ऑर डाय वाली, तसं ती रेड आहे, तसं तिथे आहे ना डू ऑर डाय. ह्या करणं होगा अप्लाय करायचं आहे तुम्हाला. आणि या तेच सध्याच्या घडीला आतिश आणि जे आता ही डोकेदुखी ठरते. एनपी स्पोर्ट्स उत्तमसाठी जमलेली जोडी डोकेदुखी ठरत आहेत. या जोडीला तोडावा लागणार आहे. विकेट ब्रेक थ्रू, ब्रेक नाही तर ब्रेक थ्रू तुम्हाला मिळवावा लागणार आहे. ब्रेक थ्रू पण काय हेलिकॉप्टर पहिला तर उडाला आणि लँड झाला बरोबर. मुख्य व्यासपीठ आहे त्या दिशेनं हेलिकॉप्टर स्ट्रोक षटकार. तुला माझा पदर बाई मी नव्हते भानत अन काळू बाईचं वाहन माझ्या भरलं अंगात अन काळू बाईचं वाहन माझ्या भरलं अंगात. थँक्यू. हा बघा हेलिकॉप्टर बॉटमहँडचा वापर. हेलिकॉप्टर तिथून टेक ऑफ केलं आणि लँड झाला सरळ बरोबर. मुख्य व्यासपीठ आहे जो मुख्य मंच आहे त्याच्या बरोबर डोक्यावरती लँड झाला. पार्टनरशिप बघा 3 विकेट गेल्यानंतर झालेली पार्टनरशिप. आतिश ज्या आतिशचा वाटा 24चा 16 धावांचा आपण बघितला तर आतापर्यंत जयंत जो 16 वरती खेळतोय, आतिश 24 वरती आणि 11 बॉलमध्ये 36 रनची पार्टनरशिप. ही महत्त्वाची आहे, भागीदारी महत्त्वाची आहे. योग्य पार्टनर जर सापडला आयुष्यामध्ये देखील आयुष्य सुंदर होतो. तसा योग्य जोडीदार जयंतला सापडलाय. आतिशला जोडी जमले. जयंतची धावा झाल्या धावफलकावरती जाऊन पोहोचतोय 53. 53 वरती जाऊन पोहोचले. आपली चर्चा चालू होती 60च्या पार जाणार नाही जाणार. शेवटचा षटक बाकी आहे. धावा आहेत धावफलकावरती 53 53. सही का सजीद 53 रन बना दिए दोनों बल्लेबाजों ने. 11 गेंदों में 36 रनों की वो पारी इस मैदान पर गेंदा. और इसके बाद आतिश की बात की जाए तो एक पार्टनर मिला और साझेदारी और एक बेहतरीन साझेदारी की जरूरत थी ना, उसी मैदान पर सजाते हुए दोनों बैटर. और करना भी था और कर दिया इस मैदान पर. मगर आने वाली ये 6 गेंदें बैटर या फिर गेंदबाज लड़ेंगे इस मैदान पर. लड़ना होगा तो आप गेंदबाजों को बैकअप करना होगा. बैकअप करेंगे तो आपका इस मैदान पर रुकने का मौका मिलेगा, वरना बैकअप नहीं तो आपका पैकअप भी हो जाएगा. क्योंकि ये मुकाबले की अहमियत है, क्योंकि इस मुकाबले में जीतना है तो इस मैदान पर ये ट्रॉफी तक आपको जाना है, तो इस मुकाबले में जीत जान लगानी होगी, लड़ना होगा. क्योंकि आप जानते कसबरा एचडीएल ट्रॉफी 2025 का ये 5वां एडिशन आप इस मैदान पर लेकर आए हैं. इरादे हम लेकर आए, इलाके किसके भी होते हैं, मगर धमाका हमारा होना चाहिए. लड़ना होगा, पसीने गंवाने पड़ेंगे. सर जी क्या कहना चाहेंगे आप? बिलकुल धमाके तर होणार आहेत आणि धमाक्यावरती म्हणजे नुसता धमाका नाही, कारण स्पर्धेची धूम पण आहे. चारी बाजूला चर्चाही आहे. रियॉनचा पहिला चेंडू. मी म्हटलं धूम आहे, धमाका आपने कहा, हा धूम धडाका आहे. धूमही आहे स्पर्धेची आणि षटकाराचा धडाका आहे. धूम धडाका षटकार. मागच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं होतं तर बॅट चालली होती आतिशची, आता जयंतची बॅट चालले. म्हणून म्हटलं ना या स्पर्धेचं नाव चर्चा भरपूर चालले. ही चर्चेची धूम काफी आहे. आणि आता षटकाराचा धडाका, धूम धडाका. गाजलेला चित्रपट आहे मराठी धूम धडाका. तसा आता धूम धडाका चालू आहे दोन्ही बाजूला. जयंत दुसऱ्या बाजूला आतिश. स्कोर 59. रियॉनच्या पहिल्या चेंडूवरती हा षटकार. सही का गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज ने जड़ दिया छक्का. मगर आने वाली ये 5 गेंदें हैं कि 5 गेंदों पर इस मैदान पर कितने रन बनेंगे. 59 रन बने. अगली गेंद इनकी लादी भी फिर चेंज पर वेरिएशन किया था, गेंद को खेलना चाहते फाइनल एक पर रन आउट का मौका है. आप यहाँ पर कॉलिंग टूटी, बल्लेबाज का दिल टूटा, बल्लेबाज को कमांड दीजिए. जयंतची इनिंग बघा. बॅक ऑफ द हँड जे चेंडू हाताळला होता तो असं गुगली हाताळला गेला होता. स्ट्राईक तूड आपण पाहिलं तर डेस्परेट होते स्ट्राईकसाठी ते आतिश. पण एक चांगली खेळी जयंतनं साकारले. चांगली खेळी साकारून जयंत माघारी परतलेत. चांगली भागीदारी. आता थोडी ब्रेक झाले पण दुसऱ्या बाजूला आतिशी बल्लेबाजी. आतिश स्टायलिश आहे, स्टायलिश फटका षटकार. थँक्यू. ज्यावेळी आतिशनं पहिला चौका टोकला होता पूलचा, मी म्हटलं तर कॉपी बुक स्टाईल चौका टोकलाय, त्यावेळेला दिसून आलं होतं या खेळाडूकडे असलेली क्षमता आणि ती क्षमता दाखवतोय. स्कोर मूव्ज ऑन 65.
सही कहा सुकान सर जी, यहाँ पर 65 रन बने। बेहतरीन बल्लेबाजी इस मैदान पर आतिश द्वारा, और आतिश का बल्ला माशाल्लाह क्या लाजवाब बल्लेबाजी का जलवा होता हुआ वहां पर आतिश आए, मैदान पर छाए, क्योंकि 30 रनों की पारी इस मैदान पर, 4 सिक्सर है, एक चौका इस मैदान पर शामिल है, 2 सिंगल है। क्या बल्लेबाजी हो रही है, गेंदबाजों पर हमले चढ़ाए जा रहे हैं, मगर आने वाली ये 3 गेंदें गेंदबाजों को बैकअप करनी होगी मुकाबले में। मगर क्या गेंदबाज करेंगे, बल्लेबाज करने देंगे, करना होगा गेंदबाजों को। अगली गेंद आतिश के लिए, आउटसाइड पर आतिश का रुकने वाले। आतिश ने कहा कि हम आए हैं इस मैदान पर ट्रॉफी लेने के लिए, लेकर जाएंगे। कम ऑन डीजे। गाणी झाला पाहिजे, शरद दादाला नाव आला पाहिजे। आला रे आला चकडेवाला, आला रे आला चकडेवाला, ना बसुनी चकड्यामध्ये, ना बसुनी चकड्यामध्ये। शुक्रिया डीजे। तुकान सर जी, आप तो 60 रन की बात कर रहे थे, यहाँ पर तो रन संख्या 71 पर जाती हुई, क्या कहना चाहेंगे आप? बिलकुल, जसं रेडिओ चॅनलवरती गेल्यानंतर रेडिओ FM आहे, रेड FM बजाते रहो, तसं चाललंय। प्रत्येक बॉलवरती फटका खेळला जातो, मोठा फटका। आणि अतिशय जसं आहे ना, म्हणजे गाणं वाजलं तो चकडेवाला, पण हा सिक्सरवाला, त्याने एका पाठोपाठ एक हवाई सफर जारी है। फिलहाल बल्ला गेंद के ऊपर भारी है, षटकार वर षटकार। फिलहाल बल्ला गेंद के ऊपर भारी, लय भारी षटकार। भेंडीचा पिवला फूल फुल ग भेंडीचा पिवला फूल, गणरायाला हा निनेठूल, देवा तुला कानाचं हा निनेठूल, कानाचं हा निनेठूल। थँक्यू। आणि आतिशच्या बॅटिंगवरती नजर टाकली ना, तर आता 3 षटकार आलेत, पण मागे ज्या वेळेला होता ना त्यावेळेला 2 षटकार आले होते लागोपाठचे, म्हणजे सलग 5 षटकार, 5 सिक्सर। आपण कुठे चर्चा करतोय 60-65 ची, धावफलक 77, 6 5 षटकार। ओ मिस झाला हा चेंडू, मिस झालाय, पण हा सुंदर फलंदाजी, सुंदर काय बॅटिंग केले। पण हा पहिला पाठ आहे, हा दुसरा पाठ बाकी आहे। मीरा भाईंदरचा संघ आहे NP स्पोर्ट उत्तन, तोही तितकाच ताकदवान आहे, तितकाच बलाढ्य आहे, तितकी स्ट्रेंथ त्याच्याकडे आहे। पण तुर्तास आतिशच्या 11 चेंडूवरती 42 धावांची जी खेळी आहे ना, त्याला एकदा टाळ्यांची साथ द्या। 8 षटकार, 2 एक चौकाराने सदलेले 381चा स्ट्राइक रेट, आतिशी फलंदाजी आतिशने केले। पण हा पहिला पाठ है, जैसे हमेशा कहते हैं ना, आप फिल्म देखने जाते हो, इंटरवल होता है, ये इंटरवल हुआ है, इंटरवल में बाहर जाइए, पॉपकॉर्न खाइए, थम्सअप पीजिए, लेकिन वापस इस मैच की तरफ आइए, कारण दुसरा डाव पहिल्या डावापेक्षा धमाकेदार येऊ शकतो, दुसरी इनिंग पहिल्या इनिंगपेक्षा इंटरेस्टिंग येऊ शकते। तेच आपण बघूया। वॅगन व्हील जरी पाहिलं तर एका बाजूला आपण पाहतो आतिशच्या स्क्वेअर लेग आणि लॉंग ऑन, याच्यामध्ये त्याने स्कोअर केलाय। 11 चेंडूमध्ये 42 धावांची खेळी आपण पाहतोय। थोडासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर येऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या जोडीनं आता धनंजय जोडले जातील। 78 धावांचा पाठलाग करायचा आहे, 7-7 केल्यात, 7-8 करायचे आहेत, पण मॅचला मजा येणार आहे। हे ब्रेकमध्ये ऐकूया धून आणि येऊया घासपाडा HDI चषक 2025 पर्व 5व्यातील या शेवटच्या आजच्या इनिंगमध्ये। विरारी शहरात जाऊ चला पाहू क्रिकेटची दुनियादारी, विरारी शहरात जाऊ चला पाहू क्रिकेटची दुनियादारी। आई शिवदानी मैदानावरी रंगलाय घासपाडा चषक भारी, आई शिवदानी मैदानावरी रंगलाय घासपाडा चषक। शुक्रिया डीजे, थैंक यू। तुकान सर जी, देखिए गीत बजाए और क्यों नहीं विरार की नगरी में जीवदानी के मैदान पर एक लाजवाब टूर्नामेंट इस मैदान पर सजता हुआ गश्ता हुआ नजर आ रहा है, और तीसरा दिन है, लाजवाब है, बेमिसाल है। मगर वाकई में तमाम हमारी कमेटी, तमाम दर्शकों का, हमारी तमाम कमेटी का मैं बहुत बहुत शुक्रिया अदा करना चाहूँगा कि इस बार भी इस मैदान पर हमें समावेश करने की संधि मिली। तुकान सर जी, आपका भी, धनंजय पाटिल सर जी और तमाम आयोजकों का बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ, और आपसे थोड़ी देर से इस बार मैदान से रजा लेता हूँ। थैंक यू, धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट। धन्यवाद जयभाई, नक्कीच आमच्या विनंतीला मान देऊन आज आपण या समालोचक कक्षामध्ये आपण उपस्थित राहिल्यात। कारण बघा 4 पर्व झाले आहेत, ज्या समालोचकांनी आत्तापर्यंत या स्पर्धेला आपला आवाज दिलेला आहे, त्यांचा आवाज आपण ऐकलेला आहे। म्हणजे आता धनंजय आमच्या जोडीने आहेत, गेले 3 पर्व आपण जर पाहिलं तर धनंजय आमच्या जोडीनं या स्पर्धेसाठी आहेत। प्रशांत आदवडे यांचा आवाज आपण ऐकला होता, जो 3ऱ्या पर्वामध्ये यांचा आवाज ऐकायला मिळाला होता। पहिल्या दिवशी आपण उत्कर्ष पाटील यांचा आवाज ऐकलात। उद्या अजून एक समालोचक असतील, कारण उद्या जे वैतरणा ब गट आहेत त्यावेळेला सफाळ येथील नितीन पाटील यांचा आवाज आपण पुढील 2 दिवसामध्ये या समालोचक कक्षामध्ये ऐकणार आहोत। धनंजय पाटील त्यांच्या समेत असणारच आहेत। तर थँक्यू जयरभाई, आज आमच्या विनंतीला मान देऊन आपण सुद्धा या समालोचक कक्षामध्ये उपस्थित राहिल्यात, आपलं मनापासून आभार आहे। पण मॅच ऑन आहे, धनंजय जॉईंट होतील आमच्या जोडीला। NP स्पोर्ट्स उत्तनचा संघ जो मैदानावरती आता खेळतोय,
NP स्पोर्ट्स उत्तन आणि दुसऱ्या बाजूला श्रीराम फाउंडेशन गोटेकर या दोन संघामधले चालू असलेल्या आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीचा दुसरा मॅच 78 धावा करायचे आहेत. पण जसा मी चित्रपटाचा उल्लेख केला पिक्चरचा, याच्या अगोदरचा पहिला थोडासा क्लासिक सिनेमा होता. गोटेकरची क्लासिक गोलंदाजी आपण पाहिली होती, पण हा मल्टीस्टारवाला आहे. कारण जसं आपण गोटेकरच्या टीममधनं एकापेक्षा जास्त हिरो पाहिले, जयंतला पाहिलं, आतिशला पाहिलं, उमेशला पाहिलं, तसं उत्तनकडे सुद्धा मल्टीस्टार आहेत, एकापेक्षा जास्त स्टार आहेत आणि ते स्टारही झळकतील. फार पूर्वी चित्रपट असायचे ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त हिरो असायचे आणि तो डिशुमवाला पिक्चर असायचा, मारधाडवाला. धनंजय आमच्या जोडीनं जॉईन झाल्यात. धनंजय हा चित्रपटसुद्धा तसा आहे, सुपरहिट आहे. हा मारधाडवाला चित्रपट आहे. 78 धावांचा पाठलाग करायचा आहे. मीरा भाईंदरचा संघ आहे, ज्या संघाकडे मॅकमिलनसारखा हुकमाचा एक्का आहे आणि त्याने या मैदानावरती बॅटिंग केले. याच्या अगोदरच्या पर्वामध्ये त्यानं बॅटिंग केले, आपली बॅटिंग दाखवलेली आहे. आता हा मॅच आहे ना, उत्तमची बॅटिंग आणि दुसऱ्या बाजूला गोटेगावची उत्तम गोलंदाजी या अगेन्स्ट हा मॅच असणार आहे. नक्कीच आणि महत्त्वाचा मॅच आहे. उत्तमचा संघ एका बाजूला आहेत, 78चा पाठलाग त्यांना करायचा आहे. मॅकमिलन गोविंद गेली कित्येक वर्ष आपण टेनिस क्रिकेटमध्ये या नावाची चर्चा पाहिलेली आहेत. 360 डिग्रीमध्ये खेळणारा हा खेळाडू आहे आणि जसं आपण उल्लेख केला की मागच्या काही पर्वामध्ये मॅकमिलनला आपण पाहिलं आहे, या मैदानावरती त्याचा खेळ पाहिला, त्यामुळे मजा येणार. 30 बॉलमध्ये 78चं लक्ष. सध्या व्यासपीठावरती सर्व आपण घासपाडाचे ग्रामस्थांना पाहताय, त्यांच्या पाठीमागे बरोबर सर्व महिला भगिनी आहेत, पाठीमागे आहेत, पण घासपाडाच्या सर्व महिला भगिनी जोडीने पण आहेत, म्हणजे घासपाडाच्या सर्व ग्रामस्थांच्या जोडीने आहेत, म्हणूनच थोडा पाठीमागे बसलेले आहेत, त्यांनाही आपण त्या ठिकाणी पाहत आहेत. मॅचला सुरुवात होईल. मॅकमिलन स्ट्राईक एनवरती आहेत. पहिला बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. मजा येईल या मॅचमध्ये. पहिलाच बॉल सुरुवात झाली आहे आणि मॅकमिलनच्या बॅट मधून बॉल मात्र निघून गेलाय सरळ सीमारेषेच्या पार पार पार. सिक्सर. थँक्यू. याच करता मी म्हटलं ना, हा डिशुमवाला केलाय, मारधाडवाला केलाय, डिशुम फायटिंगवाला सीन आहे. टफ फाईट आहे, साधी फाईट नाही आहे ही, टफ फाईट आहे. पहिला चेंडू मॅकमिलनच्या बॅटमधनं षटकार ऑफसाईडच्या दिशेनं कबड्डी केला, मिड ऑफला फील्ड केलाय. या चेंडूला धाव घेण्याची संधी नाही आहे. दुसऱ्या बाजूला आदिनाथ, ज्यांना प्रभावित करणारी गोलंदाजी पहिल्या मॅचमध्ये आदिनाथनं देखील केली आहे. मॅकमिलन 6 वरती खेळतोय, अभिषेक नॉस्ट्राईक केले आहेत. धावा आहेत धपलकावरती 6. आणि दुसऱ्या गोष्टीवरती देखील आपण चर्चा करणार आहोत. धपलकेवरती धावा आहे 6. फटका समोर खेळलाय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगला दर्जेदार फटका खेळलाय. खेळाडू मिड ऑफचा पाठला करतोय, बॉल मात्र निघून जाईल वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने. आणखीन एक मॅकमिलनच्या बॅटमधून चौकार. 4. थँक्यू. जसा उल्लेख केला गेला होता, मॅकमिलनकडे क्षमता आहे. 1 नाही 2 नाही, गेले कित्येक वर्ष मॅकमिलननं दाखवलेलं आहे. अशा सिच्युएशनमध्ये खेळताना, आपल्या संघाचा डोलारा सांभाळताना या खेळाडूला पाहिलंय. तो मॅकमिलन गोईन ऑन फायर. षटकार टोकला, चौकार टोकला, धावा झाल्यात. धपलकावरती 10. आदिनाथ वरती हमला केलाय. पहिल्या 3 चेंडूवरती 10 धावा आतापर्यंत. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू ट्रॅक करून खेळायचं होतं, इथे थोडंसं मिसफील्ड झाली. मिसफील्ड अतिशय थोडी मिसफील्ड झाली. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. आणि जसं आपण मॅकमिलनचा उल्लेख करतो तसं अभिषेकही महत्त्वाचं आहे. म्हणजे या खेळाडू याच्यामध्ये पाहिलं, नवीनलाही पाहिलं होतं बऱ्याच वेळा, पण अभिषेकने सुद्धा आपला रोल अदा केलाय, आपला कॅरेक्टर प्ले केलाय. आता त्याला कॅरेक्टर प्ले करायचा आहे, आपला रोल या मॅचमध्ये अदा करायचा आहे. नक्कीच. आणि एक आणखी गोष्टीवरती आपण पुण्यात येणार आहोत. अभिषेक स्ट्राईक एंडला पुण्यात आपण पहिला खोलवट टप्प्याचा बॉल, त्याला खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतायत. बॉल बाउंड्री लाईन जवळ चाललाय. शेवटी बॉलला आपण पाहिलं तर पायाच्या माध्यमातून अडवण्याचा प्रयत्न झालाय आणि तिथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न मैदानावरती 2 धावा घेतल्यात. धपलकेवरती धावा जर आपण पाहिलं तर 13 धावा. आणि नुकताच झालेली आपण मीरा भाईंदरची जी बिग बॅश स्पर्धाही तुकाराम सर आपण पाहिलेली आहेत. मग तिथेही काही खेळाडूंना प्रभावित कामगिरी केली आहेत. त्यामुळे अभिषेक सध्या संघासाठी एक महत्त्वाचे खेळाडू तेही आहेत. कारण त्या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं होतं की 2 आयकॉन होते, त्यांच्या जोडला खेळून अनुभवही आलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर अपील झालंय, पंच इट्स आउट. बॅटच्या आतलीकडे आधी ज्यावेळेला थोडंसं डिफ्लेक्शन पाहिलं होतं. अभिषेक बाद झाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 78 धावांचा पाठलाग होता. 16च्या आसपासची सरासरी राखायची होती प्रति षटकामागे, त्या सरासरीच्या जवळ आहे. फक्त एक धक्का लागलाय, तो NP स्पोर्ट उत्तन. अभिषेक 2 धावा करून बाद झालेत. आई शिवदानी मैदानावरी रंगलाय घासपाडा चषक भारी. आई शिवदानी मैदानावरी रंगलाय घासपाडा चषक भारी. आई
थँक्यू. वेलकम बॅक. पहा पुन्हा 10 बॉल ऑफस्टमच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी बॅटची एज घेतली विकेट किपरनं. एक चांगला कॅच त्या ठिकाणी मात्र कॅरी केला आणि विकेट मिळाली. अभिषेक मैदानाच्या बाहेर गेलेले आहेत. 1 ओव्हरचा केस संपला. 13 धावफलकावरती आहेत. एक विकेट गेल्यात. पहिल्या षटकामध्ये आपण ज्या ठिकाणी श्रीराम फाउंडेशन गोठेकरच्या संघाला पाहिल्यात त्याही गोष्टी सध्या दाखवण्याचा प्रयत्न डिवेन लाईव्ह करतायत. 78 धावेचा पाठलाग करायचा होता आणि 78 धावेचा पाठलाग करत असताना पहिल्या बॉलवरती खास करून शेवटच्या बॉलवरती विकेट आल्यात. ती विकेट महत्वाची आहेत. नवीन खेळाडू रायनल मैदानावरती आल्यात आणि रायनल आल्यानंतर आता रायनल आणि मॅकमिलनची जोडी आहे ना तुकाराम सर ही नेहमी या संघासाठी महत्वाची राहिलेली आहे. म्हणजे 1 नंबर 3 नंबर आहे बघा कशा पद्धतीने बाद झाले. खेळण्याचा प्रयत्न केला बॅटच्या आतली कडा म्हटलं ना डिफ्लेक्शन चेंडू त्याच्यानंतर थोडासा वळला. बघा डीबीएनची कमाल आहे. सिंगल कॅमेरा आहे पण कॅमेरामॅन आमच्या रोहित आहेत ना रोहित चौधरी सध्या घडीला कॅमेरामॅन 1 नंबर कॅमेरामॅन आहे. प्रत्येक गोष्ट व्यवस्थित टिपण्याचा प्रयत्न त्याने केला आहे. 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 65 धावा अजूनही करायचे आहेत. 24 बॉल 65 मॅच. ऑन ड्राईव्ह केला जातो. चेंडू जातो लॉंगॉनच्या रिझनमध्ये. क्षेत्ररक्षक बीट झाल्यात. थोडंसं ब्लाइंड झालं. चेंडू उडाला. आता बघा जसं चेंडू उडालाय वळलाय तसा चौकारही गेलाय. 4 चौकार. थँक्यू. रिप्ले आपण बघू शकता काय घडलं होतं मागच्या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर काय घडलं होतं बघूया. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. ड्रॅग करून खेळायचा होता. ऑन साईडला लॉंगॉनला क्षेत्ररक्षक होते आणि चेंडू मध्येच हा उडालाय आणि वळालाय. हा टर्न गेलाय. या मॅचलाही तसा वळण येणार तसाही टर्न येणार. नक्कीच. 23 बॉलचा खेळ जुनी मैदानावरती शेष आहेत आणि 61 धावा करायच्या आहेत. स्ट्राईक इनवरती मॅकमिलन चांगला बॉल मैदानावरती टाकलाय. मॅकमिलनच्या अगेन्स्ट आता रोखण्याचा प्रयत्न मॅकमिलनला करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. टार्गेट करायचा 60 जवळपास 61 धावेंचा पाठलाग अजूनही करायचा आहे. 22 बॉलचा खेळ मैदानावरती आहेत. मॅकमिलन यांच्याकडे श्रमता यांच्याकडे ॲबिलिटी आहेत. दुसऱ्या बाजूनं गोलंदाज स्थानात थांबवण्याचा प्रयत्न जो आहे तो थांबवण्याचा प्रयत्न मैदानावरती करतायत. सुरुवात इथे तशीच होती. सुरुवात याच पद्धतीने होती. पहिल्या धावा नाही आल्यात. पहिल्या सुरुवातीला आपण गोठेकरचा जर खेळ पाहिला ना तर गोठेकरच्या संघाच्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा नव्हत्या आल्या. आताही परिस्थिती तीच आहे. थोडासा पेशन्सवाला खेळ आहे. पेशन्सवाला खेळ आहे. संयमाचा खेळ आहे. पण क्रिकेटचा खेळच असा आहे ना संयम कोण ठेवतो आणि कोणाचा संयमाचा बांध तुटतो तेही महत्त्वाचं आहे. पेशन्स राखायचा आहे. संयम दाखवायचा आहे. या मॅचमध्ये 3 चांगले चेंडू हाताळलेत. 1 चौकार आलाय. स्कोर 17-17. यस 3 चांगले बॉल आतापर्यंत हाताळले ज्यामध्ये मोठा फटका खेळू दिला नाहीत मॅकमिलन. फुलटच बॉलला मात्र मैदानावरती फुलटच बॉल तर थारा नाही आणि बॉलला पाठवून दिलं सरळ सीमारेषेच्या पार. आणखीन एक कडक सिक्सर 6. आता तरी देवा मला पाऊशील का सुख ज्याला म्हणत्या ते जाऊशील का आता तरी देवा मला थँक्यू. फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडू बघा आपण कशा पद्धतीने युटिलाइज केला गेला. ही ताकद आहे मॅकमिलनची. ही ताकद आहे मॅकमिलनची कारण ऑन साईडला जो स्ट्रॉंग झोन आहे मॅकमिलनचा मिड विकेट लॉंग ऑन बहुतांश वेळेला स्क्वेअरली आहे पण मिड विकेट आणि लॉंग ऑन आहे ना त्यामध्ये एकदम स्ट्रॉंग झोन आहे आणि त्या स्ट्रॉंग झोनमध्ये हा षटकार याचा धावाने स्कोर जाऊन पोहोचते 23. 23 धावा धावफलकावरती आहेत. नो 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 बॉलचा इशारा होत असताना भरपूर जो क्रीज आहे त्या क्रीजच्याही बाहेर हा चेंडू हाताळायचा पंचाने लक्षात आलं होतं बघा. आणि रिप्लेमध्ये देखील दिसते. रिप्लेमध्ये देखील तेच दिसते. त्याच्यामुळे नो चेंडू आलाय आणि नो चेंडू नंतर पुन्हा एकदा इशारा नक्कीच होणार आहे. धावा धावफलकावरती 24. फ्रीडचा इशारा आता पंचांच्या माध्यमातून झालेला आहे. संधी आहे स्ट्राईक इनवरती मॅकमिलन. आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये खेळलाय. उंच गेलाय. दूर नाही गेला. क्षेत्ररक्षक धावल्यात बॉलवरती. कॅच तर कॅरी केला परंतु तिथे आपण पाहिलं तर आता डायरेक्ट हिट झालाय आणि डायरेक्ट हिट होत असताना आता बॅटरला परतावं लागेल. रायनल मैदानाच्या बाहेर जातील आणि या डायरेक्ट हिटच्या प्रयत्नामध्ये आता तिथे आपण पाहिलं तर खेळाडू रायनल मैदानाच्या बाहेर गॉन. दिलात झापक झुपक झापक झुपक वाजत राहतय ग दिलात झापक झुपक झापक झुपक वाजत राहतय ग दिलात झापक झुपक झापक झुपक वाजत राहतय ग. थँक्यू. काय घडलं होतं बघा झापक झुक तिथे काही वेगळं घडले. रिप्ले आपण पाहू शकता. हा चेंडू बघा खेळण्याचा प्रयत्न. फ्रीडचा चेंडू बराच वेळ हवेत राहिला होता. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत आला. दुसरे धाव घेण्यासाठी मॅकमिलनने प्रयत्न केला. हा थ्रो झाला. बऱ्याच वेळा वाटतं त्याने कलेक्ट करावा. कलेक्ट नाही झाला तोच बरं झाला. बघा स्टंपवरती लागलाय.
बॉलरला कलेक्ट नाही करता आला, पण तेही त्याने तेच सांगितलंय की माझ्या हातातलं नाही, तर यष्ट्यांना डायरेक्ट हा चेंडू हिट झालाय आणि विकेट आलाय. असे काहीसे घडतं बघा. ज्यावेळेला आपण बघतो ना आपल्या मनासारखं काही घडत नाही. जो अच्छा लगता है वो मिलता नहीं, जो मिलता है वो अच्छा लगता नहीं. और जिंदगी में आते जे 3-1 के सामने वाला खेळता नाही. खेळायचा आहे कोलवा टप्प्याचा चेंडू आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. विकेट 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 मॅकमिलनचा प्राइजलेस अमूल्य विकेट. गडी बाद. चिट्टी वाजली गाडी सुटली, चिट्टी वाजली गाडी सुटली, अन पदार रे गेला न वर, अन पदार रे गेला न वर, पुरी जरा जपून दांडा धर, पुरी जरा जपून दांडा धर, पुरी जरा जपून दांडा धर, पुरी जरा जपून दांडा धर. थँक्यू धनंजय. याच करता मी म्हटलं होतं की हा खेळ क्रिकेटचा खेळ पेशनवाला आहे. प्रेशरवाला तर आहे, पण पेशन संयम तुमचा ठेवायचा होता, कारण मागच्या चेंडूवरती धावा झाला होता. हाही चेंडू होता, कोलवा टप्प्याचा चेंडू जो हाताळला गेला होता बघा. हेलिकॉप्टर उडवलं, पण तितकं वर्ण नाही उडवलं. उडायचं तर टेक ऑफ बरोबर घ्यायचं, नाही तर समोर जो अडथळा आहे त्याने क्रॅश होतं. तसं झालंय. हेलिकॉप्टर उडालं, पण तितकं टेक ऑफ नाही घेऊ शकलं. चांगला झेल टिपलाय. एका पाठोपाठ एक धक्के धावबाद झाले. मॅकमिलन परतले. आता डेन्झिल आणि स्वरूप यांना ते करावं लागणार आहे जे जयंतनं केलं, जे आतिशनं केलं. कंपॅरिझन बघा आफ्टर 2 ओव्हर जर आपण पाहिलं तर गोटेकरचा संघ होता 17 वरती, NP स्पोर्ट्सचा 25 वरती आहे. म्हणजे 3 ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर इथून 3 ओव्हरमध्ये या संघाला 53 करायचे आहेत, पण त्या 3 ओव्हरमध्ये तिथे 60 केल्या होत्या. तेही बघायचं आहे. नाही, 2 गोष्टीचा आपण उल्लेख केलेला आहे. एक तर उत्तम धावा बनवल्या होत्या. विकेट जिथे गमावली मॅकमिलनची तिथे तर थोडा प्रेशर वाढणार आहे. प्रेशर का वाढणार आहे तर मॅकमिलनची जी विकेट होती ती महत्त्वाची होती. त्यापूर्वी आपण पाहिलं तर आणखीन एक महत्त्वाचा गडी आपण बाद होत असताना पाहिला. त्यामुळे ह्या मागच्या 2 बॉलवरती ज्या 2 विकेट आल्यात त्या 2 विकेट या मॅचमध्ये निर्णायक होऊ शकतात. एका बाजूला आता बॅटर डेन्झिल आहे, दुसऱ्या बाजूला स्वरूप आहेत. या 2 खेळाडूला चांगली बॅटिंग करावी लागेल. लेक्शमचा सोडून जाणारा बॉल पंच मात्र आमच्या दिशेने वळतात. वाईट बॉलचा इशारा घोषित करतायत. अतिरिक्त स्वरूपाची धाव या ठिकाणी मात्र बहाल केली जात आहेत. समीकरण मैदानावरती जर आपण पाहिलं तर या वाईटच्या स्वरूपाने संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढत असताना टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 26-26. वाईट योग तळण्याचा प्रयत्न. खोलवा टप्प्याचा बॉल तळल्यात. प्रॉपर बॅटरला ओळखतायत कशा प्रकारे गोलंदाजी करायची, आणि तिथे मात्र आपण पाहिलं तर विकेट आलाय. फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल. डेन्झिल मैदानाच्या बाहेर गॉन. नक्कीच तुम्ही जसं विश्लेषण केलं, रन आल्या होत्या. रन असं नाही की रन नव्हत्या आल्या, 2 षटकामध्ये रन आल्या होत्या, पण तो मॅकमिलनचा विकेट महत्त्वाचा विकेट. आणि त्यानंतर आलेला हा डेन्झिलचा ऑफ स्टंपच्या बाहेर होतं, खेळायचं होतं. पाय थोडासा पुढचा थोडासा स्क्वेअर ऑन झाला होता, बाहेर थोडासा निघाला होता, त्यामुळे चेंडू जो ऑफ स्टंपच्या बाहेर होता त्यापासून लांब राहिले. आणि हा झेल बिहाइंड द विकेट आपण बघतोय यशस्वीनं टिपलाय. हा झेल विकेट आदिनाथनं इथे प्राप्त केलाय. भावेश, ती जोडी जमायला हवी. जी जोडीची कमाल आपण जयंत आणि आशीची जोडी जी जमली होती तशी एक जोडी भागीदारी इथे पाहिजे. स्वरूप आणि आता भावेश ऑन स्ट्राईक. अजून एक विकेट. प्लेयर समोर आले, थोडंसं एक्सपोज झालं आणि चेंडू सरळ यष्ट्यांवरती आदळला आहे. एका पाठोपाठ येत हा दुसरा, किंबहुना या मॅचमध्ये लागलेला हा 3रा धक्का आहे जो लागोपाठ लागलाय. थँक्यू. पायक्षण रिप्ले आपण स्क्रीनवरती दाखवलं होतं. ओव्हर द विकेट हाताळण्याचा प्रयत्न भावेश होते, खेळण्याचा प्रयत्न केला त्यांनी. बरोबर मधली एसटी मिडल स्टंप आहे, ते मिडल स्टंप मात्र या ठिकाणी वाकवली गेलेत. फलंदाज भावेश यांना मात्र मैदानाच्या बाहेर पाठवण्यात आलं. आणि जसं आपण उल्लेख केला तुकाराम सर की पाठीमागच्या 2 बॉलवरती 2 विकेट आल्यात, पण मागच्या षटकामध्ये देखील शेवटच्या 2 बॉलवरती 2 विकेट जिथून आल्या तिथून हा मॅच अक्षरशः बदललाय. या मॅचमध्ये आपण पाहिलं तर आता आपली पकड निर्माण करण्याचा प्रयत्न श्रीराम फाउंडेशन जो गोठेकरचा संघ आहे तो गोठेकरचा संघ मैदानावरती करतोय. आणि तुकाराम सर खास करून आपण पाहिलं तर गोठेकरचा संघ आला म्हणजे याच जवळपास आपण पाहिलं तर काहीशे बदल होते, काहीशे संघ आहेत ते पोहोचू शकले नाहीत, त्यामुळे गोटेकरच्या संघाला चान्स मिळाला आणि आतापर्यंत त्यांनी इम्प्रेस केलं संपूर्ण स्पर्धेमध्ये. चर्चा त्याही गोष्टीची होईल. पुण्याचा मात्र फटका खेळलाय, उंच गेलाय, दूरही गेलाय, डिस्टन्सही गाठलाय आणि बॉल मात्र निघून गेलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. नेक्सनच्या बॅटमधून आलेला हा दर्जेदार कडक 6. दोस्ती आमची राणी
हवा तर करतोच, बाकी मित्रांची मेहरबानी. थँक्यू. नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला त्या गोष्टीवरती येऊया. पण हा पहिल्या चेंडूवरती नेक्सनने येऊन पहिल्या चेंडूवरती हा सिक्सर मारलाय. या सिक्सरनं स्कोर जाऊन पोहोचले 32. 32 धावा फलकावरती आहेत. बॅटला लागला थोडं पायावरती आदळला. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण एक धाव पूर्ण होईल. स्कोर जाऊन पोहोचेल 33. आणि जसं तुम्ही उल्लेख केला गोटेकरच्या संघाला या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळाली आणि त्यांनी आपली चुणूक आपला खेळ दाखवला आहे. म्हणजे मराठीमध्ये म्हण आहे ना, कानामागून आला ना तिखट झाला, तसं आहे. वेळेवरती आले आणि पूर्णपणे आता कंट्रोलमध्ये या मॅचला ठेवलंय. 2.4 ओव्हर स्कोर 33. 2.4 चेंडू खेळ संपला. धावा फलकावरती 33-33. फटका खेळलाय पुण्याचा, मात्र सुंदर खेळलाय. गॅप मध्ये बॉल निघून जाईल. बिटवीन द गॅप बॉल मात्र आपल्याला पाहायला मिळेल. स्वरूपच्या बॅटमधून आलेला हा संध्याकाळच्या सत्रातील एक दर्जेदार चौकार. 4. इव्हेंट 37ला 5 विकेट गमावल्यात. लास्ट बॉल मैदानावरती जुनी येणं शेष आहेत. आदिनाथच्या षटकामध्ये पहिला बॉल वाईड हाताळला, त्याच्यानंतर विकेट आली, पुन्हा विकेट आलात. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मैदानावरती एक षटकाराला, एक सिंगल आणि एक चौकार अशा प्रकारे 5 बॉल मैदानावरती फेकल्यात. एकूण 6 बॉल टाकल्यात, पण त्यामध्ये एक वाईट बॉल आहेत. आणि धावफलकावरती आपण धाबा पाहिल्या तर 37 धाबा 5 गडी बाद पाहायला मिळतात. आक्रमण सुरुवात झालेली आहेत. असं नाही की हा मॅच संपलाय. तुकाराम सर मॅच ऑन आहेत. कधीही कुठल्याही श्रेणी स्वरूप आणि दुसऱ्या बाजूला नेक्सन हे मात्र 2 खेळाडू या मॅच मध्ये बदल करू शकतायत. रिक्वायर्ड रन रेट 18 आहेत. 18च्या रिक्वायर्ड रन रेट आता धावा मैदानावरती बनवायच्या आहेत. म्हणजे असं म्हणावं लागेल स्वरूप या मॅचचं स्वरूपही बदलू शकतो. तो स्ट्रायकरला आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर आहे बराच बाहेर आहे. पंच वळतात. पंचाकडनं इशारा येतोय, व्हाईट बॉलचा इशारा. 38 रन 38 धावा फलकावरती आहे. 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 13 चेंडूमध्ये 40 धावा करायचे आहेत. 13 चेंडूचा खेळ आहे. 40 धावांची आवश्यकता आहे. बदलू शकतो मॅच, असं नाही की नाही बदलणार. पण ती बदलण्याची ताकद, ती हिंमत दाखवा. यायची आहे. दाखवली हिंमत. ज्याच्या अंगात हिंमत त्याला मार्केटमध्ये किंमत. आणि काय फटका, जबरदस्त फटका, आउट ऑफ द पार्क, षटकार. थँक्यू. आणि फटका काय केलाय, एकदम उत्तुंगचा षटकार ठोकलाय स्वरूप. या मॅचचं स्वरूप बदलू शकते. हो बदल घडवायचा आहे आणि तेच दाखवणार हा उत्तुंगचा षटकार. बरोबर जे मुख्य व्यासपीठ आहे त्याच्यावरती जो बॅनर आहे त्या बॅनरला जाऊन आढळलाय हा चेंडू. आणि जणू काही दाखवलंय की होय आम्ही या लढाईसाठी तयार आहोत. या धावांचा पाठलाग करण्यासाठी रेडी आहोत. धावा झाल्या धाफलकावरती आपण पाहतोय 40. आणि आता 12 चेंडूचा खेळ आहे आणि 12 चेंडूमध्ये 34 करायचे आहेत. 12 बॉल 34 रन. 12 बॉलचं खेळ मैदानावरती येणं बाकी. आणि 12 बॉल मध्ये 34 धावेचं लक्ष. कंपॅरिझन जर सध्या स्क्रीनवरती तुम्ही पाहिलं, श्रीराम फाउंडेशन घोटेकर 32 धावा 3 ओव्हर मध्ये बनवलं. तर एनपी स्पोर्ट्स उत्तन त्यांच्या पुढे आहेत 44ला. 44ला 5 विकेट त्यांच्या आपल्याला पाहायला मिळतात. एक विकेट तिथे आपण पाहिलं तर जवळपास तो फरक आहे तो मैदानावरती तुम्हाला जाणवेल कशा प्रकारे काही गोष्टी घडल्यात. कंपॅरिझन सध्या स्क्रीनवरती आपल्याला दाखवलं जात आहेत. आतापर्यंतच्या 3 षटकांच्या खेळमध्ये खेळ जवळपास थोडा पुढे आहे एनपी स्पोर्ट्स उत्तन. फटका खेळलाय संध्याकाळच्या सत्रामध्ये. कडक स्ट्रोक नेक्सनच्या बॅटमधून आलेला हा खणखणीत दणदणीत सिक्सर 6 वाला. तुकाराम सर मॅच बदलणार. षटकार मैदानावरती आलाय आणि नेक्सनच्या बॅटमधून आलेल्या षटकारानं आता मॅच मध्ये कमाल धमाल सर्व काही सुरू झालेली आहे. बिलकुल कमाल धमाल आहे. आणि दोन्ही बाजूला एक तरफ कुआ दूसरी तरफ खाई है. अब दोनों तरफ बराबरची लढाई आहे. एनपी स्पोर्ट्स उत्तन आणि दुसऱ्या बाजूला घोटेकरचा संघ श्रीराम फाउंडेशन घोटेकर बीचा हा मॅच. म्हणून मी पहिला म्हटलं होतं ज्यावेळेला पहिली इनिंग संपली होती त्यावेळेला म्हटलं होतं दुसरी इनिंग धमाकेदार येऊ शकते. दुसऱ्या इनिंगमध्ये धमाका होऊ शकतो. इंटरेस्टिंग येऊ शकते. हा मॅच इंटरेस्टिंग झालाय. 11 चेंडू 28 धावांची आवश्यकता आहे. हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता पाठीमागे निघून गेला. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण केले जाते. 22चा इशारा जात आहे. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण केले जातात. हे एका धावाने आता समीकरण थोडंसं बदलेल. हा बघा चेंडू बघा. हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता थोडं स्टंपवरनं.
स्टंपवरनं हा चेंडू पार झाला, पण वेळेवरती यशनेचा हात देखील लागलाय या चेंडूला. स्कोर जाऊन पोहोचला 51-51. अजून जर पाहिलं तर धाबा जर पाहिल्या तर 10 चेंडूचा खेळ आहे आणि 27 करायचे आहेत. 10 चेंडूचा खेळ मैदानावरती, बाकी 27 धावांचं लक्ष आहे. स्वरूप आणि दुसऱ्या बाजूला नेक्सन दोन्ही आता बॅटर सेट आहेत, त्यामुळे मजा येईल या मॅच मध्ये. पुढचा बॉल समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु काय फिल्डिंग झालाय. आपल्या स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये एक चांगला बॉल अडवण्याचा प्रयत्न केलाय. मॅच मध्ये पुन्हा एकदा इंटरेस्टिंग कहाणी आहेत. मेहनत गोठेकरचा संघही करतोय, मेहनत दुसऱ्या बाजूला उत्तनही करतोय. उत्तन संघ सध्या उत्तम कामगिरीच्या दिशेने वाटचाल करेल की पुन्हा एकदा गोठेकर आपल्या सर्वोत्तम जे गोलंदाजीचा प्रयत्न आहेत ते मैदानावरती दाखवतील, हे पाहण्यासारखं असणार आहे. बिल्कुल, जैसे प्रशांत जी हमेशा कहते हैं गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग चढ़ा के क्रिकेट का रंग, क्रिकेटचा रंग चढलाय मैदानावरती आणि कोणी हार मानायला तयार नाहीये. हार कोणी म्हणायला नाही, गोटेकर नाही आणि उत्तनही नाही. पुन्हा एकदा स्ट्रायकर फलंदाज रेडी आहे. मी म्हटलं ना कोणी हार मानायला तयार नाहीये. चेंडू बराच वेळ हवेत राहिलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, थोडासा दूर राहिला एकदा पुढं दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. नो ओ नो 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 नो, काहीतरी घडलंय मैदानावरती. नो बॉलचा इशारा होत असताना एक्स्ट्रा रन धाव फलकावरती ॲड होईल. भरपूर काय चाललंय. एखाद्या जसं पिक्चर असतो ना ज्याच्यामध्ये मेलोडी असतो, सॉन्ग असतो, ड्रामा असतो, डिशूम असतं, लास्टला थ्रिल असतं, तसा सस्पेन्स पण आहे. या मॅचचा सस्पेन्स कायम आहे. 9 बॉलचा खेळ आहे आणि 9 चेंडूमध्ये 24 धावा करायचे आहेत. 9 चेंडूमध्ये 24चं लक्ष. आणि हा नो बॉल आल्यानंतर आता मॅच मध्ये रंगत वाढलाय, बाहेरून आवाजही येऊ लागला. उत्तनचा संघ सध्या डगआउट आहेत, त्या डगआउट मध्ये देखील आता हालचाली वाढल्या आहेत. त्यांना माहित आहेत ही मॅच आता आपल्या बाजूने येऊ शकतात, कारण की स्वरूप आणि नेक्सन सध्या मैदानावरती सेट झालेले आहेत, त्यामुळे चर्चा तिथे आता रंगताना पाहायला मिळत आहेत. फ्रीडचा बॉल स्ट्राईक एनवरती स्वरूप मोठ्या प्रकारे खेळायचा प्रयत्न, थोडं लवकर खेळले. बॉल मात्र ऑफसाईडच्या दिशेने निघून आला. क्षेत्ररक्षक बॉलवरती जात आहेत. फेकी करेपर्यंत मिळेल एक रन. एका धावेवरती मात्र समाधान व्यक्त करावं लागेल. फ्रीडचा तितका फायदा मैदानावरती नाही होताना पाहिलेला आहे. 8 बॉलचा खेळ शेष आहेत, 23 धावेची गरज आहे. दोघांकडे श्रमता आहेत, गोलंदाज देखील थांबवण्याचा प्रयत्न करतायत. इंटरेस्टिंग असा मॅच सध्या रंगतोय. नक्कीच दोघांकडे क्षमता, असं नाही की गोटेकर बीकडे क्षमता नाही. दोघांकडे, उत्तनकडे चांगली फलंदाजी आहे, दुसऱ्या बाजूला एक चांगला बॅलन्स गोलंदाजीचा क्रम आहे तो गोटेकर बीकडे. त्याच्यामुळे हा मॅच तितक्याच पद्धतीने चाललाय. मनीष ज्यानं मागचं षटक पाहिलं होतं, मेडनवर हाताळली होती, 3 विकेट त्यानं प्राप्त केल्या होत्या, तो आता गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा रेडी आहे. स्ट्रायकरला फलंदाज रेडी होतोय. ऑफस्टमच्या बाहेर बराच बाहेर पंच वळतात. पंचाकडनं इशारा येतोय. आता समीकरणामध्ये आकडे बदलतील. हा खेळ आकड्यांचा आहे, आकड्यांचा गणित थोडंसं जुळवावं लागणार आहे. बघा 8 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. स्वरूप आणि नेक्सन ही जोडी मैदानावरती जमलेली असताना, जसं मी म्हटलं होतं की जयंतने खेळ केला, आतिशने खेळ केला, तशी जोडी मैदानावरती जमले. पुन्हा एकदा डावखुरी हाताचा गोलंदाज मनीष स्ट्रायकरला सज्ज होतोय. नेक्सन हा कोटप्याचा चेंडू शॉर्टम पूल केला जातो. मिड विकेटच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड केला जाईल. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. एका धाव्यावरती समाधान मानावं लागतं. एका धाव्याने स्कोर जाऊन पोहोचेल 57-57 धावा धाव फलकावरती. आता 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 7-21 धावा करायचे. 7 बॉल 21 रन. लक्ष 7 बॉलमध्ये 21 आहेत. आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर स्क्रीनवरती देखील प्रेक्षकांना दाखवलं जातात. 7 मध्ये 21 पार्टनरशिप नेक्सन, 5 मध्ये 14 त्यानं केला, 5 मध्ये जरा स्वरूपनं केल्यात आणि दोघांमध्ये 31 धावेची पार्टनरशिप आहेत, कॉन्ट्रीब्युशन आहेत. हे खूप महत्वाचं असणार आहेत. मॅच रंगलाय, सामना रंगलाय. हा निर्णायक बॉल आहे, या मॅचचं रूपरेषा सांगणारा बॉल आहे. 7 बॉल मध्ये करायचे रन 21. निर्णायक बॉल हाताळलाय, तो मात्र थोडं सॉफ्ट स्टंपच्या बाहेर निघत असताना पाहायला मिळाला आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसावला गेलाय. निर्धाव चेंडू आलाय. शेवटी गोठेकरला एक चांगला बॉल टाकायचा होता, त्यांनी चांगला बॉल टाकलाय. आता मॅच शेवटच्या षटकापर्यंत गेलेल्या आहेत आणि शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर या मॅचला जिंकण्यासाठी रन करायचे आहेत. 6 बॉलमध्ये 21चं लक्ष हे मैदानावरती असणार आहेत. 6 बॉल 21चं लक्ष आपण पाहूयात. एक ब्रेक घेऊया, डीजे सुमितला ऐकूया आणि मैदानावरती येऊयात. 6-21. आई जीवदानी मैदानावरी रंगलाय घासपाडा चषक भारी. आई जीवदानी मैदानावरी रंगलाय घासपाडा चषक भारी. बिलकुल रंगलाय. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत घासपाडा HDL चषक 2025 पर्व 5वा रंगलेला आहे. 6 चेंडू आहेत, 21 धावांची आवश्यकता आहे. मॅच दोन्ही बाजूला आहे. उत्तनचा संघ देखील चांगला खेळतो, NP स्पोर्ट उत्तन, आणि दुसऱ्या बाजूला श्रीराम फाउंडेशन गोटेकर बीचा संघ. आणि मैदानच असं आहे, आई जीवदानीचं मैदान प्रत्येक वेळेला रंगलेला मॅच आपण मैदानावरती पाहिलंय. सकाळच्या सत्रामध्ये 2 सामने याच पद्धतीनं रंगले गेले होते. आईच सामना रंगलाय. दोन्ही कंपॅरिझन पाहिलं
आफ्टर 4 ओव्हर 4 ओव्हर नंतर गोटेकरचा संघ होता 53 वरती आणि NP स्पोर्टचा संघ आहे 57. तिथे 53 इथे 57. शेवटच्या ओव्हरमध्ये त्यांनी 24 केल्यात आणि शेवटच्या ओव्हरमध्ये यांना 21 करायचे आहेत. तिथे 24 आल्या होत्या, इथे 21 रन तुम्हाला करायचं आहे. आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रीतम येतोय गोलंदाजीसाठी रेडी होत असताना स्ट्रायकर फलंदाज नेक्सन ज्याने खऱ्या अर्थानं सुरुवात केली झुंज देण्यासाठी. तो षटकार त्याने टोकलेला तो सिक्सर आणि फुगलेला रणशिंग या मॅचला जिंकण्याचं जे स्वप्न त्याने पाहिलंय आणि बघूया ते स्वप्न सत्यात उतरत काय की. दुसऱ्या बाजूला तुम्ही उल्लेख केला गोटेकरचा संघ इथे आला आणि त्याने चांगला खेळी दाखवलाय. 6 बॉल 21 क्रॉस नेट फटका चेंडू चालले मिड विकेटला. ओ फिल्डिंग सुंदर फिल्डिंग. काय फिल्डिंग केले प्रणीश टिंगोरे होते तिथे. सुंदर एक धाव महत्वाची आहे. चेंडू ज्यावेळेला लँड होतो उचली घेतो त्यावेळेला चौकार होऊ शकले असता पण प्रणीशनं काय फिल्डिंग केले. सुंदर प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलाय तिथे. बरोबर वेळेवरती उंच उडी घेतले. पहिल्या चेंडूवरती सिंगल रन. आता 5 चेंडू 20 धावा. नाही ह्या धावा खूप महत्वाच्या आहेत. त्या धावा वाचवण्यात आलेल्या आहेत आणि क्षेत्ररक्षकाचं कौतुक करण्यासारखं सर तितकी चांगली त्याने फिल्डिंग केली आहे. 5 मध्ये 20 करायचे आहेत. मोठा फटका खेळायचा प्रयत्न परफेक्टली मिडल ऑफ द बॅट चेंडू अजूनही कनेक्शन होत नाही. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. आता इथून येणारे बॉल मैदानावरती शेष आहेत 4 बॉलमध्ये रन करायचे आहेत 19. हा बॉल निर्णायक आहेत. या बॉलवरती मोठ्या फटक्याची डिमांड आता मैदानावरती केली जाऊ शकते. बिलकुल डिमांड आहे तर सप्लाय पण पाहिजे. मार्केटचा रूल आहे जितकं डिमांड तितकं सप्लाय करा. डिमांडपेक्षा जर सप्लाय प्रोडक्शन जास्त केलं तरी मार्केट खाली उतरणार आणि डिमांड आहे त्याच्यापेक्षा जर तुम्ही प्रोडक्शन कमी केलं तरी प्रॉब्लेम होणार. जसा डिमांड आहे तसं प्रोडक्शन करा तसं सप्लाय करा. तसं आता ऑन डिमांड आहे. मोठा फटका ऑन डिमांड असताना कोलवटप्याचा चेंडू होता तिथून खेळण्याचा प्रयत्न होता. तोपर्यंत ड्राईव्ह केला जाते मिड विकेटला. आता ऑन डिमांड 3 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे आणि 3 चेंडूवरती तिन्ही चेंडूवरती आता 6 तिन्ही चेंडूवरती सेट करायची आवश्यकता. 3 बॉल 18 रन. 3 बॉलचा खेळ मैदानावरती राहिला बाकी आणि 3 बॉलमध्ये 18 धाव्यांची गरज आहे. यानी की 3 मोठे फटके आता या मॅचला जिंकू शकतायत. पण त्यापूर्वी आता एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. या बॉलवरती किमान तो मोठा फटका आलात तर मॅच बदलू शकतायत. जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जात नाहीत तोपर्यंत सांगू शकत नाहीत कुठला संघ विजयी होईल. NP स्पोर्ट्स उत्तर वर्सेस श्रीराम फाउंडेशन गोटेगर या संघामध्ये सुरू असलेली मॅच आपण मैदानावरती पाहतायत. 3 बॉलमध्ये 18. चांगला बॉल एक चांगला बॉल टाकायचा होता गोटेकरला आणि गोटेकरनं इम्प्रेस आतापर्यंत मैदानावरती केलेला आहे. शेवटच्या 2 बॉलचा खेळ मैदानावरती राहिलाय बाकी आणि 2 बॉलमध्ये मॅचला जिंकण्यासाठी रन करायचे आहेत अजूनही 18 रन. नाही याच करता मी म्हटलं होतं की ही लढाई आहे ना उत्तमची बॅटिंग आणि गोटेकरची बॉलिंग यांच्यावरती लढणार आहे आणि गोटेकरनं दाखवून दिलंय का ती स्ट्रेंथ आहे ताकद आहे आपली गोलंदाजीची ताकद आहे. ती गोलंदाजी ताकद पूर्णपणे या सामन्यामध्ये दाखवून दिलेत. 2 चेंडूचा खेळ आहे 18 धावांची आवश्यकता आहे. तो विकेट डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने खेळलाय. ते जसं तुम्ही उल्लेख केला होता मध्ये ते दुसऱ्या षटकाच्या शेवटला 2 विकेट तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीला 2 विकेट ते 4 बॉलवरचे 4 विकेट या मॅचमधला पूर्णपणे उत्तम संघावरचा प्रभाव आहे ना तो काढून गेलाय आणि आता फक्त औपचारिकता या सामन्यामध्ये बाकी आहे. तसंच एक मॅच आपण पहिला कासारवडीचा संघ देखील आपण सेम मॅच पाहिली होती आणि तसाच मॅच आता मैदानावरती रंगलाय. शेवटचा बॉल 17ची गरज. शेवटच्या बॉलवरती मात्र मोठा फटका नाही खेळू शकले आणि आजच्या दिवसामधून आणखीन एक संघ आपल्याला प्राप्त होतोय. एक संघ तर आपण सुरुवातीला पाहिलं क्रियांशील इलेव्हन खारबावचा संघ आणि त्यांच्या जोडीनं आता खेळ करण्यासाठी मात्र रेडी होताना पाहायला मिळेल टीम श्रीराम फाउंडेशन गोटेगर संघ ज्यांना आज मैदानावरती चांगला खेळ केलेला आहे. त्यामुळे श्रीराम फाउंडेशन गोटेगर आपलं अभिनंदन असणार आहेत. NP स्पोर्ट्स उत्तम आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल पुन्हा एकदा घासपाडा HDL चषकाच्या आयोजकांच्या वतीनं आपल्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. या मॅच कशा प्रकारे बॅटिंग झाली ते आपण पुढे पाहूयात. आतिशनं 11 बॉलमध्ये 42 धावा केल्या त्या सर्वाधिक महत्त्वाच्या होत्या. जयंत मधल्या कालावधीमध्ये येऊन त्यानं 9 चेंडूमध्ये 22 धावा केल्या त्याही संघासाठी महत्त्वाच्या ठरल्यात आणि गणेशनं 5 बॉलमध्ये 10 धावा केल्यात. मॅकमिलन 1 षटक हाताळलं 10 धावा 1 विकेट. रायनलचं 1 षटक 2 षटक 28 धावा 1 विकेट. भावेचं 1 षटक 15 धावा 1 विकेट आपल्याला पाहायला मिळालं. तर दुसऱ्या बाजूला NP स्पोर्ट्स उत्तमनं मॅकमिलननं 11 बॉलमध्ये 22 धावा नेक्सननं 8 बॉलमध्ये 16 धावा स्वरूपच्या 9 चेंडूमध्ये 15 त्याच्या मोबदल्यामध्ये आदिनाथनं 2 षटक फेकले 32 धावा दिल्या 3 विकेट घेतल्यात. ओमकारनं 1 षटक टाकत असताना 12 धावा 1 विकेट आणि मनीषनं 1 षटक घातलं असताना तिथे
त्यानं रन खर्च केला 12. श्रीराम फाउंडेशन गोठेकरनं हा सामना जो आहे तो सामना 16 धावेनं आपल्या नावी केलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन. डे 3 मध्ये काय काय घडलंय पुन्हा एकदा पाहूया स्क्रीनवरती. मोस्ट रन स्कोरर आजच्या दिवसामध्ये अतिशय जे श्रीराम फाउंडेशनचे आहेत, ज्यांनी 2 इनिंग मध्ये 58 धावा बनवल्या. संकल्प MS11 जायचे होते. एक मॅच मध्ये त्यांनी एक इनिंग मध्ये त्यांनी 40 रन बनवले तर परंतु त्या कामी नाही येणार. क्रियांशु 11चे खारबावचे खेळाडू आहेत प्रणय पाटील, तेही तुम्हाला रेसमध्ये पाहायला मिळतात. त्यांनी 34 धावा बनवलेल्या आहेत. आणि दुसऱ्या बाजूला मोस्ट विकेट टेकर आपण पाहिलं तर आदिनाथ, ज्याने 4 षटक करत असताना 4 विकेट घेतल्यात. दानिश मीरा रोडचे होते, ज्यानं 2 ओव्हरात असताना 4 विकेट घेतल्यात. आणि बाकी अयूब, मनीष आणि धनंजय हे 3-3 विकेटवरती